ती जागृती असते. बाकी बऱ्याचशा गोष्टी सवयीने आपण करतो पण माहित नाही काय करतो. जी गोष्ट अजिबात आठवत नाही ती अनकॉन्शियस आहे, अजागृत आहे. जी थोडीशी आठवते ती तेवढी जागृत अवस्था आहे. आणि जागृती आणि अजागृतीची जी मधली अवस्था आहे, जे काही आठवतं काही नाही आठवत, काही कधी इकडं कधी तिकडं. म्हणजे तुम्ही आता समजा जागृतीपूर्वक ऐकत असाल, पाहत असाल, पण मध्येच माइंड दुसरीकडे जात असेल, मन दुसरीकडे जात असेल, त्याच्यात दुसरे विचार येत असतील, दुसरे विषय येत असतील, दुसऱ्या तुलना चाललेल्या असतील. का ते जे आत्ता आपला जो विषय असेल तर तुम्ही ह्या विषयाची तुलना तुमचं मन दुसऱ्या विषयाशी करत असेल. तुम्ही आधी जे काय अभ्यास केलाय, जे काय ऐकलंय, जे तुम्हाला माहिती आहे